प्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार आणि गायक बप्पी लाहिडी प्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार आणि गायक बप्पी लाहिडी यांचं नुकतेच वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं? तर वयाच्या बघा 69व्या वर्षी त्यांनी निधन घेतलेलं आहे. बघा या ठिकाणी बघू शकता 69व्या वर्षी बॉलिवूड संगीतकार होते गायक बप्पी लाहिडी यांचे. नुकताच फेब्रुवारी 2022मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात आशियातील सर्वात मोठा आदिवासी उत्सव मेदाराम जतारा साजरा करण्यात आला आहे? तर कोणत्या राज्यामध्ये? तेलंगणा या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. कोणत्या? तेलंगणा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस हा मृदा आरोग्य कार्ड दिन म्हणून साजरा करण्यात येतो? खालीलपैकी कोणता दिवस हा मृदा आरोग्य कार्ड दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर 19 फेब्रुवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. कोणता? 19 फेब्रुवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली मोबाईल बायोप्सी लॅब नुकतीच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली आहे? भारतातील पहिली मोबाईल बायोसेफ्टी लॅब खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी. बघा भारतातील पहिली नाशिक या ठिकाणी उभारण्यात आलेली आपल्या महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी. प्रश्न आहे, आणि मित्रांनो तुम्हाला असेच जर व्हिडिओ बघायचे असतील फ्रीमध्ये तर बघा खाली कोपऱ्यामध्ये सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक करून बघा बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. लाईक केल्यावर कळतं की माझी मेहनत 100% काम करते. खालीलपैकी कोणता देश हा भारताच्या UPI प्रणालीचा अवलंब करणारा पहिला देश बनलेला आहे? कोणता देश हे पहिला देश बनलेला आहे? तर नेपाळ हा देश बघा पहिला देश बनलेला आहे. कोणता? नेपाळ. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पाकिस्तान या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हिलाल-ए पाकिस्तान नुकताच खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? कोणता? हिलाल-ए पाकिस्तान खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? तर बिल गेट्स यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोणाला? बिल गेट्स यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 19 फेब्रुवारी 2022 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर 19 फेब्रुवारी 2022 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची 392वी जयंती साजरी करण्यात आली. बघा किती? 392वी जयंती साजरी करण्यात आली. पुढचा प्रश्न काय बघा, नुकतेच प्रकाशित झालेलं नेशन टू प्रोटेक्ट हे जे काय पुस्तक आहे खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? तर हे बघा प्रियम गांधी यांनी लिहिलेलं आहे. कोणी? प्रियम गांधी यांनी. तर मित्रांनो बघा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. या ठिकाणी बघा आपल्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी ॲप्लिकेशन असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर डाउनलोड करून घ्या. बघा या ठिकाणी तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये हे नाव सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर मोबाईल नंबर वगैरे टाकल्यानंतर आपल्याला कॅटेगरी MPSC सिलेक्ट करायची. या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे मोफत क्लासेससुद्धा पाहायला मिळणार आहेत. आणि मित्रांनो आपली खोड कशी असते सर्वांना माहिती आहे, ज्यावेळेस एखादा फॉर्म सुटतो, ज्यावेळेस एखाद्या वेळेस परीक्षा असते त्यावेळेस आपण अभ्यास करतो, तसं करून जमत नाही मित्रांनो. ज्यावेळेस बघा आपल्याला पहिलवान आपल्यासमोर आला लढायला आणि आपण जर जोर मारायला लागलो तर काय उपयोग होणार नाही. आणि ज्यावेळेस आपलं वजन वाढत चाललं आणि आपल्याला हार्ट अटॅकचा झटका आला, आपण छातीवर हात ठेवून जर रनिंग करायला लागलो तर काय उपयोग होणार नाही. तसंच मित्रांनो या ठिकाणी सुद्धा आहे, जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आत्तापासूनच तयारीला लागावं लागणार आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा जे काही आपली लिंक टाकलेली प्रोफाईलची त्याला सुद्धा फॉलो करा. आणि मित्रांनो जर तुम्ही नवीन युजर असाल तर नक्कीच तुम्ही काय करा, या ठिकाणी MPSC कॅटेगरी सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला सगळ्या परीक्षेचा अभ्यास करता येईल. MPSC सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कोड वापरायचा आहे फ्रीमध्ये क्लास बघण्यासाठी. आपला कोड आहे बघा SMB10. काय कोड आहे? SMB10. हा कोड यूज करून तुम्ही पूर्णपणे मोफत सुद्धा क्लासेस बघू शकता. तर मित्रांनो हेच क्लास आपल्याला बघा काही दिवसांनी पेड पाहायला मिळतील, त्यामुळे बघा फ्रीचा फायदा करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि जर तुम्ही प्ले स्टोअरमधून अनअकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड नसेल केलं तर डाउनलोड करून घ्या. आणि जर तुम्हाला कोड मागितला तर SMB10 हा काय आपला कोड आहे, हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला फ्रीमध्ये क्लासेस पाहता येतील. त्यामुळे मित्रांनो अजिबात हलगजरीपणा करू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आपल्या प्रोफाईलची आणि ॲपची सुद्धा लिंक टाकू आपण त्या ठिकाणामधून तुम्ही डाउनलोड करा. आणि आपला कोड आहे बघा SMB10 हा कोड यूज करून तुम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी मोफत फायदा घेऊ शकता. खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकताच 20 फेब्रुवारी 2022 या दिवशी आपला स्थापना दिवस साजरा केला आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 1 आणि 2 अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम या दोन राज्यांनी बघा आपला स्थापना दिवस साजरा केलेला आहे. कोणता? स्थापना दिवस. पुढचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेला आर प्रज्ञानंद हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर आर प्रज्ञानंद हा खेळाडू बुद्धिबळ या खेळाशी संदर्भात आहे. कोणत्या? बुद्धिबळ या खेळाशी संदर्भामध्ये. पुढचा प्रश्न बघा, ICCने प्रसिद्ध केलेल्या ताज्या T20 क्रिकेट क्रमवारीमध्ये कोणता देश हा पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे? ICCने प्रसिद्ध केलेल्या ताज्या T20 क्रिकेट क्रमवारीमध्ये कोणता देश आहे? तर आपलाच देश बघा पहिल्या क्रमांकावरती राहिला. भारत देश हा पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावरती बघा इंग्लंड देश आहे. तिसऱ्या क्रमांकावरती बघा पाकिस्तानी आहेत आणि चौथ्या क्रमांकावरती न्यूझीलंड देश. कोणता? न्यूझीलंड देश.
पुढचा प्रश्न आहे बघा, मनिका बात्रा ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? मनिका बात्रा तर बघा ही टेबल टेनिस या खेळाशी संदर्भामध्ये, कोणत्या? टेबल टेनिस. मनिका बात्रा ही खेळाडू टेबल टेनिस या खेळाशी संदर्भात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, फेब्रुवारी 2022मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकतेच खजुराहो नृत्य महोत्सव 2022चं आयोजन करण्यात आलं आहे? जे काही नृत्य आणि महोत्सव असतील बघा हे एकदम IMP आहेत, पेपरच्या दृष्टीने सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहेत. तर बघा मध्य प्रदेश राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. आपण बघितलं नुकतेच आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली VR, इथं बघा VR वनिता ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संदर्भामध्ये? तर बघा VR वनिता ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. कोणत्या? क्रिकेट. तर त्यांच्याबद्दल थोडी माहिती बघूयात. तर VR वनिता, इथं बघा VR वनिता भारतीय महिला क्रिकेटर आहे. सर्व प्रकाराच्या जे काही खेळ आहे बघा त्यामधून निवृत्तीची घोषणा केलेली सर्व प्रकारामधून 2014 ते 2016 या 2 वर्षाच्या कालावधीत त्यांनी बघा 6 वन-डे आणि 16 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. तर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर आपला नंबर आहे 8275558283. यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज पाठवू शकता. त्याच प्रकारे तुम्हाला ग्रुपला ॲड केलं जाईल. प्रत्येक सरकारी नोकरीची लिंक तुम्हाला या ठिकाणी पाठवली जाईल आणि पूर्ण PDF पाठवले जातील. कुठलाही विचार करू नका, तुमचाच भाऊ आहे मी, मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता 8275558283. एका प्रकारे तुम्ही अपडेटेड राहू शकता. कोणती नोकरी सुटली, कसा अभ्यास करायचा, चालू घडामोडीचे PDF सगळं काही तुम्हाला या व्हिडिओची PDF तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. आपला नंबर बघून घ्या 8275558283. अवश्य मेसेज करा. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या देशाने नुकतीच आपल्या देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन लॉन्च केलेली? तर जपान या देशाने बघा आपली पहिली हायड्रोजन ट्रेन लॉन्च केलेली. लक्षात ठेवा, जपान या देशाने. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता दिवस केंद्रीय उत्पादन शुल्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर 24 फेब्रुवारी हा दिवस पहा उत्पादन शुल्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कोणता? 24 फेब्रुवारी हा दिवस उत्पादन शुल्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये चालू करण्यात आली? तर भारतामधील पहिली वॉटर टॅक्सी सेवा नुकतीच बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी चालू झालेली. भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? तर आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी चालू झालेली. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणाला नुकतेच रामानुजन पुरस्कार 2021 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले? खालीलपैकी कोणाला नुकतेच रामानुजन पुरस्कार 2021 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 3, नीना गुप्ता यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले. कोणाला? नीना गुप्ता यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर हा पुरस्कार बघा गणित क्षेत्रामध्ये देण्यात येतो. आंतरराष्ट्रीय गणित दिन विचारला तर बघा 14 मार्चला आंतरराष्ट्रीय गणित दिवस असतो. कधी? 14 मार्चला असतो. लक्षात ठेवा, राष्ट्रीय गणित दिवस हा 22 डिसेंबरला असतो. कोणता? राष्ट्रीय गणित दिन हा 22 डिसेंबरला असतो. गणितातील प्रतिष्ठित मायकल शिलाहेल्ड पुरस्कार निखिल श्रीवास्तव यांना देण्यात आला आहे. 2021चा कोणाला देण्यात आला आहे? निखिल श्रीवास्तव यांना देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात आपण, खालीलपैकी कोणता दिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो? खालीलपैकी कोणता दिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर बघा 27 फेब्रुवारी हा दिवस, बघा हा पेपरला बऱ्याच वेळेस विचारला आहे पोलीस भरतीला. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कोणता? 27 फेब्रुवारी. तर याबद्दल थोडी आपण डिटेलमध्ये माहिती बघूयात. मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलेलं असून मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रमसुद्धा घेतलेले आहे. तर लक्षात ठेवा 27 फेब्रुवारी हा महाराष्ट्राचे जे काही ज्येष्ठ कवी आहेत विष्णू वामन शिरवाडकर त्यांनाच आपण म्हणतो बघा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. त्याचप्रकारे बघा कुसुमाग्रज यांचं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदाने महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस हा 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बघा एका मार्काला फिक्समध्ये विचारले जाणारे प्रश्न कोणकोणते त्या ठिकाणी, मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? बघा बाळशास्त्री जांभेकर आहेत. लक्षात ठेवा बाळशास्त्री जांभेकर. रिव्हिजन मारूयात आपण, बाळशास्त्री जांभेकर आहेत. त्याचप्रकारे बघा मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र विचारलं तर बघा दर्पण हे मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र आहे. कोणतं? दर्पण हे मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कोणता आहे? बघा
तर 14 ते 28 जानेवारी, किती 14 ते 28 जानेवारीपर्यंत यांचा पंधरवडा असतो. त्याचबरोबर 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2021 कोणत्या ठिकाणी झालं, तर नाशिक या ठिकाणी. लक्षात ठेवा, नाशिक या ठिकाणी. आणि त्याचबरोबर पुढचा प्रश्न बघूयात. पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतातील पहिलं ई कचरा इको पार्क कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतातील पहिले ई कचरा इको पार्क हे कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? तर दिल्ली या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, दिल्ली या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न काय पहा, भारताने युद्धग्रस्त युक्रेनमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कोणतं अभियान राबवलं आहे? भारताने युद्धग्रस्त युक्रेनमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कोणतं अभियान राबवलेलं आहे? तर त्याला म्हणतात बघा ऑपरेशन गंगा. ऑप्शन क्रमांक 3 ऑपरेशन गंगा. काय म्हणतात? ऑपरेशन गंगा. मे 2020 मध्ये कोणतं अभियान चालू होतं बघा? मे 2020 मध्ये तर वंदे भारत. लक्षात ठेवा, वंदे भारत हे चालू होतं, कोविडसाठी चालू केलं होतं. आणि मे 2020 मध्ये पुन्हा कोणतं होतं, तर बघा समुद्र सेतू. कोणतं होता? समुद्र सेतू. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2022 मध्ये भारत हा कितव्या क्रमांकावरती राहिला? नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2022 मध्ये भारत हा 43व्या स्थानावर राहिला. कितव्या? 43व्या स्थानावर राहिला. पहिल्या क्रमांकावर बघा USA. दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर UK. दुसऱ्या क्रमांकावर बघा UK. त्यानंतर बघा तिसऱ्या स्थानावर जर्मनी. तिसऱ्या स्थानावर जर्मनी आहे. चौथ्या स्थानावर स्वित्झर्लंड आहे. आणि 5व्या स्थानावर फ्रान्स हा देश आहे. लक्षात ठेवा, फ्रान्स हा देश आहे. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणती भारतीय महिला क्रिकेटपटू 26 बॉलमध्ये 50 रन करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनलेली आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 ऋचा घोष ही. कोण आहे? ऋचा घोष ही बनलेली. लक्षात ठेवा, खालीलपैकी कोणती भारतीय महिला क्रिकेटपटू 26 बॉलमध्ये 50 रन करणारी पहिली भारतीय महिला बनलेली आहे? तर ऋचा घोष ही बनलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ATP रँकिंगमध्ये खालीलपैकी कोणता टेनिसपटू पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 डॅनियल मेदवेदेव हा जो काय बघा हा पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे. नोवाक जोकोविच हा दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावरती बघा अलेक्झांडर वेकिल. आणि चौथ्या क्रमांकावरती कोणी बघा राफेल नडाल. चौथ्या क्रमांकावरती राफेल नडाल. ATP रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर हा डॅनियल राहिलेला आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणाची नुकतीच मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? खालीलपैकी कोणाची नुकतीच मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 संजय पांडे. त्यांना आपण काय म्हणतो? DGP संजय पांडे बघा मुंबई पोलीस आयुक्त बनलेले आहेत. लक्षात ठेवा, संजय पांडे. पुढचा प्रश्न आहे बघा 30 नंबरचा, खालीलपैकी कोणीच आरोग्य वनमचं उद्घाटन केलं आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 रामनाथ कोविंद यांनी आरोग्य वनमचं काय केलेलं आहे? उद्घाटन केलेलं आहे. कोणी? रामनाथ कोविंद यांनी. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने किती महिलांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे? तर राईट आन्सर आहे बघा किती महिला टोटल? तर 29 महिलांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले. लक्षात ठेवा, 29 महिलांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नियुक्ती FATFच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 T राजाकुमार नुले यांची नियुक्ती बघा या संस्थेच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रियंका नुटकी हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संदर्भामध्ये? तर ही खेळाडू बघा बुद्धिबळ्या खेळाशी संदर्भामध्ये. कोणती? प्रियंका नुटकी ही खेळाडू बुद्धिबळ्या खेळाशी संदर्भामध्ये. खालीलपैकी कोणता दिवस हा नुकतेच नो स्मोकिंग डे म्हणून साजरा करण्यात आला आहे? खालीलपैकी कोणता दिवस नुकताच नो स्मोकिंग डे म्हणून साजरा करण्यात आलेला आहे? तर 9 मार्च हा दिवस बघा नो स्मोकिंग डे म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. कोणता? 9 मार्च. पुढचा प्रश्न आहे बघा, नुकताच संपन्न झालेला ISSF विश्वकप 2022 या स्पर्धेत पदक तालिकेमध्ये कोणता देश हा पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे? तर आपला भारत देश हा याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे. टोटल 7 पदकं यामध्ये जिंकलेली आहेत. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा. लाईक केल्यावर कळतं की माझी मेहनत 100% काम करते. 14 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाने नुकताच नूर-2 नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2
इराण या देशाने बघा नूर 2 कोणता नूर 2 नावाचा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. भगवान बुद्ध यांची भारतातील सर्वात मोठी शयन मुद्रेमधील मूर्ती बोधगया या ठिकाणी निर्माण करण्यात येत आहे. तर या मूर्तीची लांबी किती आहे? तर या मूर्तीची लांबी बघा 100 फूट. लक्षात ठेवा या मूर्तीची लांबी किती आहे? 100 फूट आहे. लक्षात ठेवा 100 फूट. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिलं फर्निचर पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येत आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 तमिळनाडू या ठिकाणी. तमिळनाडूमधील थुथुकुडी या ठिकाणी बघा भारतातलं पहिलं फर्निचर पार्क उभारण्यात येत आहे. तर जे काही महत्त्वाचं आहे बघा घटना घडलेल्या आहेत त्याला आपण एकदा रिव्हिजन मारूयात. पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतातील पहिलं ई कचरा इको पार्क हा दिल्लीमध्ये स्थापन केलेलं आहे. भारतामधलं 61 सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क कुठे आहे? तर नागालँड या ठिकाणी स्थापन करण्यात आलं आहे. भारतातील पहिला फायर पार्क विचारला तर भुवनेश्वर या ठिकाणी. भारतातील पहिलं मेगा लेदर पार्क विचारला तर उत्तर प्रदेश या ठिकाणी. कुठं? उत्तर प्रदेश. देशातील पहिला जर टायर पार्क कुठं बनवला होता? टायरांचे जे काही आपले जुने टायर असतील त्यांच्यापासून बघा व्यवस्थित असं झोके बनवणे किंवा खेळायलासाठी तर ते पश्चिम बंगालमध्ये तयार केलं होतं बघा. भारतामधलं पहिलं बायोमेडिकलचं उद्घाटन केरळ राज्यामध्ये करण्यात आलं आहे. कुठं? केरळ राज्यामध्ये. हे सुद्धा सगळं महत्त्वाचं आहे. भारतामधील पहिला जो काय डॉग पार्क आहे कोणता? डॉग पार्क हा जो काही पार्क आहे बघा कुठं? चंदीगडमध्ये. भारतामधलं जे काही जेंडर पार्क आहे केरळमध्ये. आणि भारतातलं पहिलं परागकण जे काय बघा उद्यान आहे ते उत्तराखंडमध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच सुषमा स्वराज पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केलेली? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 2 हरियाणा राज्य सरकारने बघा सुषमा स्वराज पुरस्कार सुरू करण्याची काय केलेली? घोषणा केलेली. सुषमा स्वराज हा बघा 5 लाख रुपयाचा पुरस्कार असणार आहे आणि हरियाणा राज्य सरकारने सुषमा स्वराज पुरस्कार देण्याची घोषणा केलेली. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतेच कौशल्य मातृत्व योजना सुरू केलेली? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतेच कौशल्य मातृत्व योजना चालू केलेली? तर बघा छत्तीसगड राज्य सरकारने कौशल्य मातृत्व योजना चालू केलेली. कोणत्या? छत्तीसगड या राज्य सरकारने. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकताच आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव 2022चं आयोजन करण्यात आलं? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे रेगिस्तानमध्ये उंट असतात. मग रेगिस्तान कुठे? राजस्थान राज्यामध्ये बघा. मग त्याच ठिकाणी उंट महोत्सव झालेला आहे. आपण जे काही महत्त्वाचे महोत्सव असतील 1 मार्काला विचारले जातात त्यावर आपण एकदा नजर मारूयात. 7वा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2021 हा कोणत्या ठिकाणी पार पडला? तर गोवा या ठिकाणी पार पडला. कुठं? गोवा. त्याच्यानंतर आहे बघा खजुराहो नृत्य महोत्सव 2022 हा मध्य प्रदेशमध्ये पार पडला. कुठं? मध्य प्रदेशमध्ये पार पडला. त्याच्यानंतर 18वा कच्चई लेमन महोत्सव कोणता? लेमन कच्चा बदाम नाही लेमन महोत्सव 2022 हा मणिपूर या ठिकाणी. कुठं? मणिपूर या ठिकाणी. 25वा राष्ट्रीय युवा महोत्सव तर युवा महोत्सव कुठं? पुदुच्चेरी या ठिकाणी पार पडला. आपण आत्ताच बघितलं. आंतरराष्ट्रीय मधमाशी महोत्सव 2021 कुठं झालेला आहे? तर लक्षात ठेवा उत्तराखंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मधमाशी महोत्सव झालेला आहे. राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव कुठं झाला? तर छत्तीसगड राज्यामध्ये हा झालेला आहे. कुठं? छत्तीसगड राज्यामध्ये राष्ट्रीय आदिवासी महोत्सव झाला. कुठं? छत्तीसगड राज्यामध्ये. भारतातील पहिला हिमालयीन चित्रपट महोत्सव हा लेह या ठिकाणी पार पडला. कुठं? लेह. त्यानंतर पहिला इंडियन टॉय फेअर काय प्रश्न आहे? भारतातील पहिला इंडियन टॉय फेअर 2021 हा ऑनलाईन पार पाडलेला आहे. 52वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा गोवा या ठिकाणी पार पडला. कुठं पडला? गोवा. पुढचा प्रश्न काय बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती फूट उंच पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे? तर याची लांबी बघा 9.5 फूट इतकं आहे. लक्षात ठेवा 9.5 फूट इतकी आहे. कुणी उद्घाटन केलेलं आहे? तर नरेंद्र मोदी यांनी. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकताच आम योजना बहिणी काय प्रश्न आहे? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकत्याच आम योजना व बहिणी योजना या नावाच्या काय केल्यात योजना चालू केल्या आहेत? तर राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक 2 सिक्कीम राज्य सरकारने चालू केलेले आहे बघा. सिक्कीम राज्य सरकार. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता भारतीय क्रिकेटपटू 100 कसोटी सामने खेळणारा 12वा भारतीय क्रिकेटपटू बनलेला आहे? किती? 100 क्रिकेट सामने खेळणारा कोणते कसोटी हा 12वा भारतीय बनलेला आहे. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक विराट कोहली. तर आपण बघू
भारताकडून 100वा कसोटी सामने खेळणारे एकूण खेळाडू, वर्ष आणि त्यांचं ठिकाण बघूयात. तर 1984 मध्ये सुनील गावस्कर यांनी लाहोर या ठिकाणी केलं होता 100वा त्यांचा कंप्लीट. त्याच्यानंतर आहे बघा 1988 मध्ये, कधी 1988 मध्ये दिलीप वेंगसळकर यांनी मुंबईमध्ये केला होता. त्यानंतर 1989 मध्ये कपिल देव यांनी कराची या ठिकाणी केला. 2002 मध्ये सचिन तेंडुलकर यांनी ओव्हल या ठिकाणी केला, कुठं ओव्हल. त्याच्यानंतर बघा 2005 मध्ये अनिल कुंबळे यांनी अहमदाबादमध्ये हा विक्रम केला होता आणि 2006 मध्ये राहुल द्रविड यांनी VCA या ठिकाणी करण्यात आला होता. 2007 मध्ये सौरव गांगुली यांनी MCG या ठिकाणी केला होता 100वा सामना. त्याच्यानंतर 2008 मध्ये VVS लक्ष्मण, कोण आहे बघा 2008 मध्ये VVS लक्ष्मण यांनी नागपूर या ठिकाणी. 2012 मध्ये वीरेंद्र सहवाग यांनी मुंबई या ठिकाणी. 2013 मध्ये हरभजन सिंग यांनी चेन्नई या ठिकाणी. 2021 मध्ये बघा ईशांत शर्मा यांनी अहमदाबाद या ठिकाणी. आणि 2022 मध्ये विराट कोहली यांनी कुठे केला आहे, मोहाली या स्टेडियमवरती. पुढचा प्रश्न आहे बघा, नुकतेच राकेश शर्मा यांची खालीलपैकी कोणत्या बँकेच्या नवीन MD आणि CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 IDBI बँक. कोणती बघा IDBI बँक. याच्या अध्यक्षपदी काय करण्यात आली, नियुक्ती करण्यात आली. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतेच उंट संरक्षण आणि विकास धोरण, कॅमल प्रोटेक्शन आणि डेव्हलपमेंट पॉलिसी जाहीर केलेली आहे? तर बघा ज्या ठिकाणी उंट जास्त असतील त्या सरकारने केलं असेल, तर पुढं राजस्थान राज्य सरकारने काय केलं आहे, कॅमल प्रोटेक्शन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी जाहीर केलेली, विकास धोरण. पुढचा प्रश्न आहे बघा, SL नारायण हा जो काय खेळाडू आहे खालीलपैकी कोणत्या खेळाच्या संदर्भामध्ये, कोणता SL नारायण? तर SL नारायण हा बुद्धिबळ या खेळाच्या संदर्भामध्ये, कोणत्या बुद्धिबळ या खेळाच्या संदर्भामध्ये. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस हा नुकतेच जागतिक किडनी दिन म्हणून साजरा करण्यात आला? तर 10 मार्चला बघा जागतिक किडनी दिन म्हणून काय केला जातो, साजरा केला जातो. खालीलपैकी कोणता दिवस नुकताच जागतिक किडनी दिन म्हणून साजरा करण्यात आला? तर 10 मार्च. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने म्हणजे काय CISFने नुकताच आपला कोणत्या दिवशी आपला स्थापना दिवस साजरा केला? तर CISFने नुकताच बघा 10 मार्चला आपला स्थापना दिवस साजरा केला, केव्हा 10 मार्चला. पुढचा प्रश्न काय बघा, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये नुकताच 2021-22चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या चालू आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्राचा विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे? किती राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 12.1%. किती? 12.1%. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने नुकतेच मार्च 2022 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 S श्रीसंत यांनी बघा आपल्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली. तर बघा S श्रीशांत IPL 2013 दरम्यान किंवा IPL 2013 दरम्यान स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने त्याच्यावरची बंदी उठवली आणि 7 वर्षाच्या बंदीनंतर श्रीसंत 2020 मध्ये देशांतर्गत जे काही क्रिकेट असतं त्याच्यामध्ये उतरला होता. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता दिवस महिला न्यायाधीशांचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 10 मार्च. पुढचा प्रश्न आहे बघा, झुलन गोस्वामी ही भारतीय महिला क्रिकेटपटू महिला विश्वकप स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबत संयुक्तपणे कितव्या क्रमांकावर पोहोचली आहे? तर बघा ही झुलन गोस्वामी पहिल्या क्रमांकावरती पोहोचली आहे. काय? झुलन गोस्वामी ही भारतीय महिला क्रिकेटपटू महिला विश्वकप स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावरती पोहोचलेली. भारतातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा उद्घाटन नुकतंच खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आलंय? भारतामधील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प याचं उद्घाटन तमिळनाडूमध्ये करण्यात आलेलं आहे बघा, कुठं? तमिळनाडू या ठिकाणी. तर सौर ऊर्जाबाबत आपण थोडी माहिती बघूया. सौर ऊर्जेने संचलित होणारे भारतातील पहिलं रेल्वे स्टेशन कोणतं आहे? तर चेन्नई आहे बघा, चेन्नई सेंट्रल. जगातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा दक्षिण कोरिया या ठिकाणी. कुठं? दक्षिण कोरिया. महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जेवर चालणारी पहिली सूतगिरणी विचारलं तर ही परभणी या ठिकाणी चालू करण्यात आली. कुठे? बघा परभणी. पुढचा प्रश्न काय बघा, आवश्यक रोजगारक्षम कौशल्य असलेल्या महिलांना नोकऱ्या देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारनं नुकताच वुमन वर्क नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे?
तर बघा राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य सरकारने चालू केलेलं आहे. कोणत्या? कर्नाटक. त्या ठिकाणी बघा कर्नाटक राज्य, कर्नाटक राज्याची निर्मिती 1 नोव्हेंबर 1956ला झाली. कर्नाटकची राजधानी बेंगलुरू आहे बघा. कोणती आहे? बेंगलुरू. राज्यपाल कोण आहेत? तर राज्यपाल आहेत बघा थावरचंद्र गहलोत. मुख्यमंत्री आहेत बघा बसवराज बोम्मई. विधानसभा बघा त्या ठिकाणी 225 सदस्य आहेत. किती? 225. त्याच्यानंतर विधान परिषद 75 आहेत. लोकसभेचे एकूण 28 सदस्य आहेत. राज्यसभेवरती बघा 12 सदस्य आहेत. जिल्ह्यांचा विचार केला तर त्या ठिकाणी टोटल 30 जिल्हे आहेत. कर्नाटकची सीमा बघा अरबी समुद्राला टच होते. त्याच्यानंतर गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळला टच होते. त्या ठिकाणी प्रमुख नद्या आहेत बघा पहिली कावेरी, तुंगभद्रा, कृष्णा, मलयप्रभा आणि शरावती. राज्यफूल त्या ठिकाणी कमळे. राज्य पक्षी बघा कोणता? नीलकंठे. राज्य प्राणी हत्ती त्या ठिकाणी कोणता? हत्ती. राज्य वृक्ष विचारात बघा चंदन हे. प्रमुख नृत्य त्या ठिकाणी भरतनाट्यम. पुढचा प्रश्न आहे बघा युन सुक एओल यांनी नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 दक्षिण कोरिया. कोणत्या? दक्षिण कोरियाची त्यांनी निवडणूक जिंकली आहे. सध्या चर्चेत असलेला युविका नावाचा कार्यक्रम कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे? एकदम IMP प्रश्न आहे बघा. 2019 मध्ये जी काही तलाठी भरती झाली तिथून मागची त्यामध्ये हा प्रश्न विचारला होता. तर हा इस्रोने चालू केलेला आहे बघा. इस्रोने, लक्षात ठेवा इस्रोने. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969ला झालेली आहे. याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? एस सोमनाथ आहेत बघा. कोण? एस सोमनाथ आहेत, लक्षात ठेवा. आणि युविका हा कार्यक्रम कोणी चालू केलेला आहे? इस्रोने चालू केलेला आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा बघा. नुकतेच प्रकाशित झालेले सोली सोराबाजी लाईफ अँड टाइम्स हे जे काय पुस्तक आहे खालीलपैकी कोणाचं आहे? राईट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक 1 अभिनव चंद्रचूड यांचं हे पुस्तक आहे बघा. कोणाचं? अभिनव चंद्रचूड. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम कोणाच्या नावावरती आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 मिसबाह उल हक. कोणाच्या नावावरती? बघा मिसबाह उल हक यांच्या नावावरती. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 15 मार्च हा दिवस बघा जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11व्या क्रीडा महाकुंभचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलं आहे? तर आपले जे काही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11व्या क्रीडा महाकुंभचं उद्घाटन गुजरात राज्यामधील अहमदाबाद या ठिकाणी केलेलं आहे. कुठं? गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट हे पहा खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकतेच मुख्यमंत्री श्रमिक कल्याण, काय प्रश्न आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकतेच मुख्यमंत्री श्रमिक कल्याण संकल्पना योजना चालू केली? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 त्रिपुरा राज्य सरकारने चालू केलेली. तर या ठिकाणी बघू शकता त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती आहे? आगरतळा आहे. राज्यपाल आहेत रमेश बैस. कोण आहेत? रमेश बैस. मुख्यमंत्री बघा बिप्लव कुमार देव. विधानसभेचे 60 सदस्य आहे. लोकसभेचे त्या ठिकाणी 2 सदस्य आहे. राज्यसभेचा 1 सदस्य आहे. याची सीमा बांगलादेशला टच होते. आसाम, मिझोरम. प्रमुख नद्या त्या ठिकाणी गोमती आणि खोवाई नदी बघा. गोमती आणि खोवाई. आणि या ठिकाणी प्रमुख नृत्य विचारलं हुक कैमानी, लेबांग, होजियरी आणि बांबू नृत्य त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याने राज्यातील मत्स्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी नाबार्ड सोबत एक सामंजस्य करार केलेला आहे? तर ओडिशा राज्य सरकारने. ओडिशा राज्य सरकारने. नाबार्डचा लॉंग फॉर्म होतो नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. याची स्थापना 12 जुलै 1982ला झाली. 12 जुलै 1982ला नाबार्डची स्थापना झाली. याचं जे काही मुख्यालय बघा ते मुंबई या ठिकाणी सिद्ध. कुठं? मुंबई या ठिकाणी आहे. आणि याचे जे काही अध्यक्ष आहेत गोविंद राजुलू चिंताला. या ठिकाणी ओडिशा राज्य आलेलं आहे. ओडिशा राज्याची निर्मिती 1 एप्रिल 1936ला झालेली. राजधानी भुवनेश्वर आहे. राज्यपाल कोण आहे? गणेशी लाल आहेत. मुख्यमंत्री बघा नवीन पटनायक. नवीन पटनायक मुख्यमंत्री आहेत. विधानसभेचे एकूण बघा 147 सदस्य आहेत. लोकसभेचे बघा 21 सदस्य आहेत. राज्यसभेचे टोटल 10 सदस्य आहेत. क्षेत्रफळानुसार हे 8व्या क्रमांकाचं राज्य आहे. लोकसंख्येनुसार 11व्या क्रमांकाचं आहे. याची सीमा झारखंड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या ठिकाणी हिराकोट धरण आहे. त्याजवळ राज्यफूल बुरांश, राज्य पक्षी हिमालयन मोनाले, राज्य प्राणी त्या ठिकाणी सांबर आहे बघा सांबर. राज्य वृक्ष बघितला आपण आत्ताच. प्रसिद्ध नृत्य त्या ठिकाणी ओडिसी आणि महत्त्वाची नदी महानदी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा
खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर कोणता दिवस आहे तो? 14 मार्च हा दिवस आहे, तो आंतरराष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. गणित दिन. तर रामानुजन पुरस्कार हा गणित क्षेत्रामध्ये दिला जातो. तर 2021चा जो काही रामानुजन पुरस्कार आहे हा नीना गुप्ता यांना देण्यात आलेला आहे. कोणाला? नीना गुप्ता यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याचप्रकारे राष्ट्रीय गणित दिन विचारला तर 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो आणि गणितातील नोबेल पुरस्कार म्हणून एबेल पुरस्काराला ओळखलं जातं. इंद्रायणी मेडिसिटी ही भारतातील पहिली मेडिकल सिटी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे? तर पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे. इंद्रायणी मेडिसिटी ही भारतातील पहिली मेडिकल सिटी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे? तर पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी फाशीसारखी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या बहुचर्चित शक्ती कायद्याला नुकतीच भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे किंवा मिळाली आहे. हा कायदा खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे? तर हा जो काही कायदा आहे बघा, हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्याचा आहे. आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्यावरून हा कायदा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, एअर इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर एअर इंडिया याची अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली बघा, एन चंद्रशेखर यांची नियुक्ती झालेली आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, योग महोत्सव 2022चं उद्घाटन नुकतेच खालीलपैकी कोणी केलं आहे? तर कोणी केलं आहे? ऑप्शन क्रमांक 3 सर्वानंद सोनोवाल यांनी योग महोत्सव 2022चं उद्घाटन केलेलं आहे. खालीलपैकी कोणाची नियुक्ती पुढील 3 वर्षासाठी सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 अश्विनी भाटिया यांची सेबीच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून काय करण्यात आलेली? नियुक्ती करण्यात आलेली. खालीलपैकी कोणता दिवस हा भारतामध्ये राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर कोणता दिवस येतो? 16 मार्च हा दिवस बघा भारतामध्ये लसीकरण दिवस म्हणून साजरा केला जातो. 100% कोविड-19चं लसीकरण करणारा भारतामधील पहिला जिल्हा कोणता आहे? तर किन्नौर जिल्हा आहे बघा, हिमाचल प्रदेशमधला. पहिलं राज्य कोणतं आहे बघा? हिमाचल प्रदेश आहे. आणि पहिलं कोविड लसीकरण करणारं जे काही आपलं केंद्रशासित प्रदेश आहे तो लडाख आहे बघा. आणि 100% कोविड लसीकरण पूर्ण होणारं पहिलं शहर भुवनेश्वर आहे. आणि गाव विचारलं तर वेयान नावाचं गाव आहे. कोणतं? वेयान. पुढचा प्रश्न आहे बघा, शिप्रीद्वारे प्रसिद्ध ताज्या अहवालानुसार खालीलपैकी कोणता देश 2017 ते 2021 या कालावधीमध्ये सगळ्यात मोठा आयातक देश बनलेला आहे? तर तो देश आहे बघा आपला भारत देश आहे. लक्षात ठेवा, भारत देश हा सर्वात जास्त शस्त्रांची आयात करणारा देश बनलेला आहे.